शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेजजवळ असलेल्या एसबीआयचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी दिनांक 2 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने एटीएम तोडून आतील रक्कम लंपास केली आहे। या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे। घटनास्थळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, सपोनी आर.के. मुंडे यांनी पाहणी केली। सदरील एटीएमच्या फोडण्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या कलरचा स्प्रे मारल्याचे निदर्शनात आढळून आले। दरम्यान एटीएम फोडण्याच्या 1 दिवस अगोदर एटीएममध्ये 25 लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती, परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही। पण अंदाजे 17 लाख ते 18 लाख रुपये चोरून नेल्याचा अंदाज आहे। याचा तपास चालू आहे। पुढील तपास पालम पोलीस करीत असून गुन्हा नोंदणी प्रक्रिया चालू आहे।